माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? माझं नाव विजय माला कांबळे. किती वय आहे तुमचं माऊली? माझं वय हाय 50-60 आहे. 50-60 हा. वय आहे. हा. आणि वारी किती नंबरची? वारी पहिली. का हो एवढ्या उशिरा पहिली वारी? उशिरा पांडुरंगाने बोलवलंच नाही. पांडुरंगाने बोलवलं नाही. बोलवलं नाही. हा. वाट दिली नाही. आणि आता? आता वाट दिली ये म्हणले आता मग आले. पहिल्या वारीला पांडुरंगाने बोलवलं, हा. ते पण वयाच्या 60व्या वर्षी. आणि तुम्ही या ठिकाणी पहिल्या वारीला आलाय. पहिल्या माऊली कसं वाटलं माऊली पहिल्या? लय भारी वाटलं. लय भारी वाटलं. घरातली आठवण येत नाही. कोण हाय नाही काहीच आठवण येत नाही. पांडुरंगात दिसतात पुढं. ओके. आणि आता इथून पुढे वाऱ्या करणार का? इथून पुढे घडल्या तर करणार. ओके माऊली, बोलवलं तर येणार. धन्यवाद माऊली. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली आपल्या चेहऱ्याकडे पाहिलं तर वय खूप कमी वाटते. मला सांगा आपली वारी कितवी? माझी पहिली वारी आहे. पहिली वारी आहे. कसं वाटते पहिल्या वारीला? मला खूप छान वाटतंय आणि इथलं नेचर पण खूप छान आहे. घरी जायची इच्छा होत नाही. घरी जायची इच्छा होत नाही. नाही, पुढच्या वर्षी वारीला येणार का? जरूर येणार. 100%. मला सांग आताच्या या वारीमध्ये असं काय तुला विशेष वाटलं वारीमध्ये? ह्या वारीमध्ये सर्व देवाचे नामस्मरण करतात. दुसऱ्या देशातून पण आपल्या देशामध्ये वारी होते. मला खूप छान वाटते. छान वाटतंय. मला सांग तुझ्या वयाचे अनेक जण घरी आता सध्या आहेत. मी कॉलेज करतायत, काय करतायत. मग तुझ्या वयाच्या मित्रांसाठी तुझ्या काय संदेश देशील तू वारीचा? मी त्यांच्यासाठी एवढा संदेश देऊ इच्छिते की त्यांनी पण वारीला यायला हवं व आपल्या भगवंताकडे जायला पाहिजे. माऊली खूप छान वाटतंय. आपली प्रतिक्रिया खरंच खूप छान अशी आपली प्रतिक्रिया मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? चंद्रकला. वय किती आता वय सांग बापा. तुमचं? किती तुमच्या अंदाजे किती? सांगते माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव आपलं? गोविंद माधवराव ढगे, जिल्हा परभणी. कितवी वारी आहे माऊली आपली? पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे. हो. कसं वाटतं पहिल्या वारीला? एकदम आनंद वाटते. वारी माणसानं कधीही करावी. वारीत आल्यावर आनंदच आनंद आहे खूप. वारीमध्ये काही त्रास होतो का? काही त्रास नाही, काहीच. जेवण खावण सगळं वेळेवर मिळतं का? भरपूर आहे, सर्व भरपूर आहे. पाणी जेवण सर्व. वारीसाठी खर्च लागतो का? काहीच रुपया लागत नाही वारीसाठी. सर्व काय होतं? फ्री सर्व फ्री. सर्व फ्री. फक्त भक्ती पाहिजे आपल्याला. पांडुरंग काही कमी पडू देत नाही. माऊली धन्यवाद. रामकृष्ण. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली कितवी वारी आहे आपली? पहिली. कसं वाटते पहिल्या वारीला? छान वाटते. काय काय अनुभव आले? वारीमध्ये म्हणजे खूप सारे वारकरी लोक दिंडे म्हणजे हरिपाठ वगैरे खूप छान असतो. हा. बरं पायी वारी केली का गाडीत बसून केली? पायी गेले. कंटाळा येतो का पायी वारीला? पायी दुखतात का? नाही दुखत? नाही. म्हणजे आता इथून पुढच्या वाऱ्या करणार का? बघू टाइम भेटला तर करू. टाइम भेटला तर करू. म्हणजे शालेय जीवनामुळे थोडा वेळेचा प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? बरं माऊली मला सांगा वारीमध्ये आतापर्यंत किती खर्च आला आपल्याला? काहीच नाही. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव आपलं? स्मिता पाटील. मला सांगा तुमची किती वारी आहे माऊली? ही पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे. पहिली वारी पायी वारी का? पाय दुखतात का माऊली? थोडे थोडे दुखताय. कसं वाटतं पहिल्या वारीला? उत्साह वाटतोय. उत्साह वाटतोय. मला सांगा ही पहिली वारी आहे. आतापर्यंत या वारीत तुमचा खर्च किती झाला हो? नाही झाला तसा. खर्च का नाही खर्च झाला हो? चहा वगैरे घेतला, बाकी काही नाही. बाकी काय खर्च नाही? का खर्च होत नाही? म्हणजे वारीमध्ये सर्व फ्रीज मिळते, बरोबर ना? म्हणूनच खर्च होत नाही. वारीतला आता वारीला आल्यानंतर एखादं चांगली आठवण सांगा बरं अशी की आता मी विसरू शकत नाही पहिल्या वारीची आठवणी. लोकांचा उत्साह आणि शेवटपर्यंत जायचं जो हे असतो ते पाहून छान वाटते. भारी वाटते. माऊली धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? अश्विनी कळमकर. गाव कोणतं? वाकड. आता वारीला कुठपासून तुम्ही आलेले आहे? आम्ही देव ते पंढरपूर. मला सांगा माऊली ही तुमची कितवी वारी आहे? पहिलीच वारी आहे. हो. कसं वाटते तुम्हाला पहिल्या वारीचा? छान वाटते. काय अनुभव आला कसा पहिल्या वारीचा? वेगळा असा अनुभव? वेगळा असा अनुभव म्हणजे
लोकांसंग चालायला आनंद वाटतो. पाय दुखतायत का? नाही दुखत. पाय नाही दुखत? नाही इथून मागे वाऱ्या का नाही केल्या मग? नाही केलं घरचं. पण इथून पुढे वाऱ्या करणार का आता? हो करणार ना. म्हणजे वारीचा आनंद हा घरच्यापेक्षा कसा आहे? छान आहे. छान आहे आनंद. माऊली धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. माऊली काय नाव? विद्या अरुण भुतकर. किती वय आपलं? 65. 65 वय. वय 65. वारी किती नंबरची? वारी पहिल्यांदाच करायला लागलोय. पहिलीच वारी. पहिलीच वारी. कसं वाटतं पहिल्या वारीला? एकदम छान वाटतं. एकदम छान वाटते. होय. असं वाटतंय का मी माझ्या जीवनातल्या 40-50 वाऱ्या चुकवल्या असं वाटतंय का हो? खूप वाटतंय तसं. वाटतंय ना? वाटतंय. आता इथून पुढच्या वाऱ्या चुकवणार का? नाही, जिथपर्यंत होईल तिथपर्यंत करायचं. वारीत असा का वेगळा अनुभव आला का हो? आला की आनंदी म्हणजे अनुभव. अगदी आनंद वाटतोय कसं वाटतं सगळं. वारीत चालताना? छान वाटतं, खूप मस्त वाटतंय. पाय दुखले का माऊली? पहिल्या दिवशी थोडा त्रास झाला, आता खूप छान वाटतंय. आता इथून पुढं सर्व वाऱ्या करणार. माऊली धन्यवाद. धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? शेसाबाई कोणतं गाव? जांभूळ. किती वय आहे माऊली तुमचं? 40. 40 वय. आणि वारी नंबर कितवी? पहिलीच वारी. का हो पहिली वारी घडायला 40 वर्ष का लागली? घरी अडचण होती जरा. घरी अडचण होती. आणि 40 वर्षानंतर तुम्ही वारीला आला. कसं वाटलं वारीला आल्यावर? भारी वाटलंय. भारी वाटलं. होय. किती खर्च आला आतापर्यंत वारीला तुम्हाला? 500 रुपये. 500 रुपये कशासाठी खर्च आला? वाहनाला येताना तो सोडून दुसरा वारी चालताना किती काय खर्च? सुद्धा नाही. काही सुद्धा खर्च आलेला नाहीये. बरं आता मला सांगा, विठुरायाने जर तुम्हाला इथून पुढे परत बोलवलं वारीला तर तुम्ही पुढच्या वाऱ्या करणार का? करणार की. म्हणजे तू मनापासून वारी करणार? हा असं वाटतंय का तुम्हाला की खरंच मला खूप उशीर झाला वारीला यायला? वाटतंय की. वाटतंय ना? हा. इथून पुढच्या वाऱ्या मात्र चुकवणार नाही. माऊली धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? पार्वती. कितवी वारी आहे माऊली तुमची? पहिल्यांदा कसं वाटतं पहिल्या वारीला? छान वाटलं. काय वेगळा अनुभव आला का? काय नाही. काय नाही आला. कसं पायी चालताय का गाडी? ते पायी चालताय. बरं माऊली मला सांगा, वारीला तुम्हाला आतापर्यंत किती खर्च आला? काहीच नाही खर्च आला. मी एकदम सुखरूप आलो. सुखरूप आलाय. मग खर्च काय नाही आला तुम्हाला? खर्च काय नाही. सगळ्या रस्त्याने जेवण पाणी चहा पाणी सगळं व्यवस्थित आहे. झोपायला जेवायला चहा सगळं फ्री आहे. नाश्ता सगळं फ्री. बरं मला सांगा, ही पहिलीच वारी आहे. इथून पुढच्या वाऱ्या करणार का आता तुम्ही? हो करणार ना. म्हणजे कसं एक आनंदाचं वातावरण तयार झालंय का? आनंदाचं वातावरण आहे. एकदम आनंद झाला आम्हाला. आणि येणार दरवर्षी येणार. जोपर्यंत आम्हाला चांगला आहे ना आम्ही तोपर्यंत येणार. माऊली धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. काय नाव माऊली तुमचं? लीलावती कोंडीराम गायकवाड. किती वय आहे तुमचं माऊली? माझं 45. 45. हो. आणि वारी ही किती वारी आहे तुमची? माझी पहिली वारी आहे. का हो पहिली वारीसाठी 45 वर्ष लागली? येळ झाला हो माऊली. काय का? येळ झाला आम्हाला. होय. बरं मला सांगा, रमलं होतं. कसं वाटते पहिल्या वारीला? छान वाटतं, चांगलं वाटतं. आता इथून पुढच्या वाऱ्या करणार का तुम्ही? हो करणार. नक्की करणार? नक्की. मला सांगा, एवढे मोठे तुमच्या वारीतले दिंडीतली लोक आहेत आणि एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला एकाने याच्या अगोदर सांगितलंय का वारीला चला म्हटले नाही का कोण तुम्हाला? हो चालू आहे आमच्या घरी कंटिन्यू. माझे दीर येतात. तुम्हाला यायला उशीर झाला? हो मला बरं आतापर्यंत मला सांगा, वारीमध्ये आलेला सगळ्यात चांगला अनुभव कोणता? काय तुम्हाला चांगलं वाटलं वारीत? वारीत भजन कीर्तन चांगलं वाटलं. अजून मला सांगा, तुम्ही पायी वारी केली? हो पायी वारी केली. पाय दुखले का माऊली? हो नाही दुखले. ह्याच्यामध्ये थकवा नाही आला. नाही आला थकवा ना? नाही. घरचं वातावरण चांगलं का दिंडीतलं वातावरण चांगलं? दिंडीतलं वातावरण चांगलं. माऊली खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? वीर चेतन भोळे. कितवी वारी आहे तुमची? पहिली. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना? पुढच्या वर्षी येणार का वारीला? नक्की? रामकृष्ण हरी. म्हणा रामकृष्ण हरी. छान. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? माझं नाव गुरुदत्त किशोर टाकळे. कुठून वारी चालत आलाय? पुण्यापासून. पुण्यापासून. पाय दुखतात का माऊली? नाही. कितवी वारी आहे आपली? पहिलीच वारी आहे. कसं वाटतंय वारीत? छान वाटतंय. मग शाळेचं कसं काय?
राजा टाकली नाही रजा तर मिळत नाही दादा. नाही ते 15 दिवस जरा सुट्टी सांगितले सांगितली का? हा. पुढच्या वर्षी येणार का वारीला? हा येणार आहे. छान वाटतंय ना? हो ओके, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? माझं रामराव व्यंकटराव गोपनर. माऊली तुमची कितवी वारी आहे? माझी पहिली वारी आहे. कसं वाटतंय माऊली? भरपूर आनंद वाटतोय. इथून मागे का नाही वारीला आला? नाही अगोदर कसं आहे मला माहिती नव्हतं की या वारीचं काय महत्व आहे आणि काय आहे. नंतर पटून सांगल्यानंतर मी गावातून निघालो. आता इथून पुढच्या वारीला येणार का परत? होय आता अवश्य करणार. अवश्य करणार. हो. या वारीमध्ये तुम्हाला सगळा वेगळा अनुभव आला का? हो वेगळाच आनंद आहे इथं. वेगळाच आनंद आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा पहिल्या वारीचा अनुभव आपण या ठिकाणी ऐकत आहात आणि या माऊलींनी त्यांचा पहिला अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. धन्यवाद माऊली.